टेस्टी भजे. हा ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही बघताय आमच्यासोबत आहे रोहन. हॅलो. तुम्ही पहिल्यांदाच भेटताय रोहनला. रोहन कोमलचा भाऊ आहे. होता ना ह्या ब्लॉग मध्ये? नाही फर्स्ट टाइमच आहे आय थिंक भेट. तर हा आहे रोहन कातुरे. सो गाईज, आत्ता आम्ही चाललोय सिंहगड रोडवरून, आणि सिंहगडवरून आत्ता आम्ही जाणार आहे खडकवासला, तिथून पुढे पानशेत, आणि तिथून पुढे रोहन आपल्याला सांगणार आहे कुठल्या रोडला आपण जाणार आहे ते. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:15. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि ट्रॅफिक आहे, कारण आज आहे संडे. चाललेत खडकवासल्याला फंडे करायला. येस, संडेचा फंडे करायला. डायरेक्ट एक्सप्लोर द पुणे पर्व एक असे खूप सारे रस्ते आपण दाखवले. येस, तर ॲक्च्युली आपण ही नवीन सिरीजच म्हणू शकता तुम्ही. आधीमध्ये आम्ही असे पुण्याच्या जवळचे ड्राईव्हचे व्हिडिओ टाकणार आहे, लॉंग ड्राईव्हचे. आणि रोहन बरंच फिरलेला आहे, पुण्याच्या आसपासचे रोड आहेत. तर आज तोच आपल्याला घेऊन चाललेला आहे पानशेतच्या पुढे. बघूयात आपण कुठे चाललोय आता. महाबळेश्वर ते तापोळा जो सफर आहे, तेच काइंड ऑफ हा एक सफर राहील आपला. ओके. तिथं पाण्याच्या सानिध्याच्या बाजूने आपलं पूर्ण ड्राईव्ह असेल. अरे वा, जसं रोहन बोलला, महाबळेश्वर ते तापोळा जशी ड्राईव्ह आहे तसंच काहीसा हा रोड आहे. तर असे बरेचसे अनएक्सप्लोर रोड आपण एक्सप्लोर करणार आहे. क्लायमेट पण एकदम सुंदर आहे. आज जरा सनी डे आहे, जास्तच सनी डे. पुढे जर पाऊस पडला तर बरं होईल है ना. सो गाईज, आत्ता आपण पोहोचलोय खडकवासल्याच्या जवळ. आता इथून पुढे जायचंय. तुम्ही बाहेरचा नजारा बघा. गाईज, आत्ता आपण पोहोचलोय डोंजामध्ये, सिंहगड पायथ्याला. आणि हा समोरचा रोड जो दिसतोय, इथून आपण जातो सिंहगडावरती. आणि आता आपण राईट टर्न घेतोय पानशेतला. सिंहगडावरती पण खूप छान क्लायमेट दिसतंय. थोडं पुढं गेला की आपण सिंहगडाचा व्ह्यू बघूयात. तर आता आपण निघालोय पानशेत रोडने पानशेत धरणाकडे. आता मस्त नजारे असणार आहेत, कारण आपल्या उजव्या बाजूला पूर्ण पाणी असणार आहे, खडकवासला बॅकवॉटर. आणि त्या रोडने आपण पानशेतला जाणार आहे. निसर्गमय रोड, निसर्गाच्या सानिध्यात. येस, निसर्गाच्या सानिध्यातून लॉंग ड्राईव्ह. भटकंती नावाची सिरीज करणार आहे. तर पुण्याजवळ ज्यांना लॉंग ड्राईव्हला जायचंय, आपल्या गाडीतून फिरायचंय छान छान रोडने निसर्गाच्या सानिध्यातून, तर त्यांच्यासाठीचा हा एक खास पर्व आहे, पुण्याजवळील भटकंती. पुण्यातील सगळ्यात भारी सुख तर हे सुख आहे. हो, पुणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर आहे. आणि त्याच्या आजूबाजूला असलेले हे रस्ते तुम्ही फिरलेच पाहिजे, एक्सप्लोर करायलाच पाहिजे. कधी लोक आहेत म्हणजे आपले हे पुणेकर की जे खडकवासल्यापर्यंत पुढे. पण खडकवासल्याच्या पुढे खरा निसर्ग आहे. खरा निसर्ग आहे. म्हणजे इथं लॉंग ड्राईव्ह करणं किंवा बाईक राईड करा किंवा कारमध्ये ड्राईव्ह करा, सुख आहे ते सुख. रस्ते पण एकदम सुंदर आहेत आणि झाडच झाडे, आणि उजवीकडे पूर्ण
खडकवासल्याचं बॅकवॉटर, पुढे पानशेत धरण. पुढे गेले की आपण शहाजी बापूंचा तो डायलॉग घेऊ आणि तो निसर्ग काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, सगळं कसं एकदम ओके ओके. असाच काहीतरी तो रस्ता असेल तो आपण एक्सप्लोर करणार. येस येस. आपण पोहोचलोय पानशेत गावामध्ये, पानशेत धरणाच्या जवळ. हे आता पानशेत डॅमच्या वर पाणीच नाही वेळ डाव्या समोर वर इथून पाणी येतं. बरोबर. हे पानशेत डॅमचं लावा सिटी. हा ना, इथून लावाजा सिटी आणि वरसगाव डॅम. आपण जरा लावाजा सिटीला. ओके. सो गाईज आपण जाणार आहोत, इथं आल्यावर रोहनने आपल्याला सांगितलंय आपण जाणार आहोत लवासा सिटीला पानशेत धरणावरून. आता पानशेत मध्ये पोहोचलो. आता आपल्याला पुढे वरसगाव धरणाची भिंत दिसेल आणि तिथून पुढे आपल्याला जायचंय लवासा रोडला. तर अशी सुंदर लॉंग ड्राईव्ह आम्ही एन्जॉय करतो. एकदम मस्त क्लायमेट, एकदम मस्त आहे आज. असा ऊन आणि सावलीचा खेळ चालू आहे. हे पानशेत डॅमला जातो पानशेतला. इथं पुणे लवासा खडकवासला धरण निळकंठेश्वरला रस्ता. लोक मस्त एन्जॉय करतात स्विमिंग. सो गाईज डावीकडे तुम्ही बघू शकता ही वरसगाव धरणाची भिंत आहे. पानशेत आणि वरसगाव हे दोघे लागोपाठ धरण आहेत, एकावर एक धरण आहेत दोन. आणि आता आपण चाललोय पुढे लवासा रोडला. सो गाईज इथेच पुढे निळकंठेश्वर सुद्धा एक मस्त ठिकाण आहे जिथे स्वयंभू शिवलिंग सापडलं होतं. तिथंच निळकंठेश्वर नावाने मंदिर स्थापन झालं. तिथं आम्ही बऱ्याचदा आलेलो आहे ऍक्च्युली आणि मस्त आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. निळकंठेश्वर मंदिराकडे इथं तुम्ही बघू शकता. इथून राईट साइडने आपण जातो निळकंठेश्वरला. बटालियन डिफेन्स. आता आपण जातो लेफ्ट साइडने इकडे दाशवे आडमाळा. तर आपण या गावातून जाणार आहोत दाशवे, आडमाळ, पाथरशेत या रोडने आपण जाणार आहोत आता पुढे लवासाला. सो गाईज निळकंठेश्वरून सुद्धा आपण बरेचसे किल्ले वगैरे बघू शकतो. राजगड, तोरणा, सिंहगड असे बरेचसे किल्ले आपल्याला दिसतात. जो समोरचा डोंगर आहे त्यावरती झाडे आहेत ना ती अशी, ते निळकंठेश्वरचं मंदिर आहे. निळकंठेश्वरची माहिती जर हवी असेल तर आता ज्याने मी निळकंठेश्वरला गेलो होतो तो व्लॉग नक्की बघा. मी इथे वरती आय बटन मध्ये लिंक देतो, नक्की चेक करा. सो आता आपण आपल्या ड्राईव्हला पुढे कंटिन्यू करूयात. आणि येताना कसं यायचं रोहन, आता परत लवासाला आपण चाललोय. आता आपण पानशेतवरून लवासाला जाणार आणि लवासा सिटीतून आपण येताना मुळशी मार्गे मग. तर अशी मस्त सुंदर लॉंग ड्राईव्ह आहे आपली. सो गाईज इथे तुम्ही बघू शकता समोर वरसगाव धरणाची भिंत, दरवाजे आणि हे वरसगाव पानशेतचा पात्र. आणि पाणी पूर्ण या किनाऱ्यापर्यंत येतं ना, इथपर्यंत पाणी असतं. एकदम मस्त मस्त लॉंग ड्राईव्ह सुरू आहे आमची. क्लायमेट आहे, मस्त हवा सुटलेली आणि समोर बघा वरसगाव बॅकवॉटर आणि अशी लांब एकदम लांब भिंत दिसते. यस, ते वरसगाव. तिथून आपण असं पूर्ण डोंगरातून
आता इथे आलोय. आता आपण लवासाच्या जवळ आहे ना. लवासा जवळ इथून एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटर आता लवास राहिले फक्त. त्या डोंगराच्या पलीकडे लवास आहे. बरोबर. हे अख्खं बॅकवॉटर मध्ये जाते. बरोबर. 5 ते 6 किलोमीटर लवास आहे. आपण बरोबर आता सेंटरला आपण याच्या. आणि आता आम्ही इथं थांबलोय कॉफी पिण्यासाठी. आणि ही कॉफी स्पेशल कॉफी आहे. इतर कॉफीप्रमाणे नाहीये. नाही कारण अजिबातच नाहीये. ह्या कॉफीच्या आट्यासाठी आपण डायरेक्ट बघू. फार आम्ही सिटीमध्ये जाऊन तो थर्मास घेऊन मिल्टॉनचा तो आणून घरी कॉफी बनवून त्यामध्ये ही कॉफी आणते. त्यामुळे स्पेशल आहे. मस्त कोमलने बनवलेली कॉफी आणि ती कॉफी पिण्यासाठीचा आम्ही स्पॉट निवडलाय तो कॉफी आणि बरंच काहीच्या एपिसोड मध्ये. येस. भटकंती मधला एक भाग. येस. आणि बरंच काही. करेक्ट. भटकंती मधला हा एक आपला सेशन कॉफी आणि बरंच काही. हा असा सुंदर नजारा, सुंदर व्ह्यू आम्ही निवडलेला आहे. चला लेट्स हॅव आवर कॉफी टाइम. अँड परफेक्ट टाइम झालेला आहे. 7 वाजलेले आहेत. करेक्ट 7 ला आपण. गाईज डोंट जज विथ आवर ग्लासेस. नको ना. ब्लॅक कॉफी. हो वापरती कॉफी आहे. काय सुख आहे. इथं पासून कॉफी पिण्याचं सुख वेगळंच आहे. असं मस्त बसून राहावं असं वाटतं शांत. सो गाईज आमचं मस्त कॉफी भजी खाऊन झालेली आहे. घरची कॉफी आणि इकडची भजी आणि हा निसर्गाचा सानिध्य एकदम मस्त एन्जॉय केलंय. आणि आता आम्ही पुढे निघलोय लवासाला. चला आता आपण निघूयात पुढे लवासाला. पुढच्या दिशेला. थोडा अंधार पडलाय पण ठीक आहे. नेक्स्ट टाइम थोडा लवकर येऊ आपण. आपण पोहोचलोय लवासामध्ये. इथे आम्ही 11 वर्षापूर्वी प्री वेडिंग केलंय. 11 वर्ष पूर्ण. हो करेक्ट. रोहनने माझी पोज घेतलेली. आता दिसणार नाही म्हणजे लाईट नाहीये. येस. तर इथे आम्ही प्री वेडिंग शूट केलं होतं. त्या स्पॉटला येऊन थांबलोय आम्ही. ऑल राईट गाईज. तर आत्ता आपण लवासामधून निघालेलो आहोत आणि अशी मस्त सुंदर लॉंग ड्राईव्ह आपली कंप्लीट झालेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. आणि या लॉंग ड्राईव्हचा रूट तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करा. खूपच सुंदर रूट आहे. सो मित्रांनो चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. कीप एक्सप्लोरिंग. किती धोका आहे ना इथं दिसतंय ऍक्च्युअली. हे थांब काय भारी दिसतंय.